या स्पर्धेमध्ये बघा सचिनने आतापर्यंत मेडल षटक हाताळलंय, 9 विकेट्स देखील घेतले. काय जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या दिवशी हा संघ गेला म्हणजे पहिल्या दिवशी 70 धावा देखील, क्या बात आहे. सामना सुरू होतो, सेमीफायनलची मॅच. सचिन हो, पहिला चेंडू लिडिंग आहे. जे काय केलं यावेळेला शॉर्ट फाईनलच्या क्षेत्रक्षणी उडी मारली चेंडू याच्या आधी आणि चेंडू गेला यावेळेला लॉंगलेट सीमा रेषा पार, चौकार. शॉर्ट फाईनलच्या क्षेत्रक्षणी आधीच उडी मारली, कदाचित झेल मिळालं असतं. नशिबाची साथ लाभते सतीशला. मगाशी देखील 2 झेल सुटले. सचिन राईट अप ओर दगड मारा करतोय. साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग, एक क्षेत्रक्षण शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक क्षेत्रक्षण वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता. रमेश देखील येत आहेत. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक पाटला प्रयत्न करतायत, जजमेंट खुलय. 2 धावा मिनिट आहेत. सहा धावा फलकात आपण पाहू शकता. महेश पाटील आणि त्यांचे सहकारी देखील भोजनाचा आनंद घेत आहेत. तेजस पाटील देखील आपण पाहू शकता. सचिन स्ट्राईकला सतीश हो, बॅकफुटला गेल्या स्क्वेअर कटचा ला जवाब फटका. चेंडू चाललाय कव्हर पॉइंट, सीमा रेषा पार, चौकार. दहा धावा. सचिन गोलंदाजी मार्कवर राईट अप ओव्हर द विकेट मार्क होता. P1चा षटक होता, एकच षटक पॉवर प्ले. हो, चांगला चेंडू शरीराच्या दिशेने वेगाने आला, याला पडल्यानंतर डायरेक्ट हिट करण्याची संधी होती. एक्स्ट्रा धाव मिळते, एक्स्ट्रा धाव मिळते. जिथे 1 धाव तिथे 2 धाव मिळतात. लेग बायच्या स्वरूपात एकूण 2 धाव मिळाल्यात. धावसंख्या फलकर ते आपण पाहू शकता. एक ओव्हर थ्रोची, एक लेग बायची, एकूण 2 धावा मिळतात. 12 धावा फलकर दी. सचिन पुढे गोलंदाजी मार्कवर टाकला. सतीशला आपण पाहू शकता. सतीश पाटील राईट अप ओव्हर द विकेट मार्क होता. सचिन हो, चांगला चेंडू बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. गुडलास पण चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिलं षटक प्रगतीपथावर. इथून जो संघ जिंकेल तर मेगा फायनल खेळ आपण तर खंबालपाडा 40+ संघाबरोबर बायची चिठ्ठी मिळाली. खंबालपाडा संघाला सूरजने आपण तर लकी चिठ्ठी उचलली. सचिन तो सतीश हो, बॅकवर जाऊन कट करायचा त्याला. वेगवान चेंडू तर वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. नाही, सीलचा एकच खेळाडू होतो पण सर्वांना भारी आहे बघा. लहान मुलगा नेहमी चेअरअप करतो आपल्या संघाला. माऊली सील 40+ संघ प्रथम आपण तर क्षेत्ररक्षण करतो. टॉस जिंकल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाटील संदर्भ संघ बॅटिंग करतो. बिनबाद 12 धावा. चांगली एक सुरुवात विनोद पाटीलचा विचार केला तर खरंच सेमी मगाशी क्वार्टर फायनल मध्ये देखील त्यांनी चांगला खेळ केलाय. नाही, खिडकाई संघाने जेव्हा स्पर्धा आयोजित केली तेव्हा संदर्भ संघाला ट्रॉफी मिळालीच. शुभम आम्हाला सातत्याने माहिती देतात. नाही, तर ऐवजासाठी पारितोषिक नाहीये बघा, फक्त मेगा फायनल साठी राहील. दिनेश गोलंदाजी मार्फत दिनेश काठे एक अष्टपैलू खेळाडू लेफ्ट आर्मर आहे. ओर पिच होता, ड्राईव्ह केला यावेळेला. लॉंग ऑफला सुंदर आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षक आहे. गुड थ्रो. दिनेशनी थोडासा उशीर केला. चेंडू फेकी खूप चांगली केली ते डीप मधनं सुंदरने सुंदर थ्रो केला होता. 14 धावा दाखल करते.
दिनेश काटे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतो स्ट्राईकला आपण पाहू शकता याला सुभाष पाटील मगाशी खूप चांगली भागीदारी 50+ ची भागीदारी झाली दिनेश तो सुभाष स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता यष्टीरक्षक बीट होतो यावेळेला 1 धाव मिळते पायच्या स्वरूपात 1 ने धावसंख्या धाव फलकातील 15 दिनेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय स्ट्राईकला बॅटर सतीशला आपण पाहू शकता हो उडवला ऑन साइडला यावेळेला चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू चाललाय सीमा रेषा पार षटकार संख्या षटकाराने वाढते धावसंख्या धाव फलकातील आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा सेमीफायनलची मॅच शिव 40+ विपक्ष पाटील संद 40+ मध्ये आपण मॅच पाहतोय दिनेश फुलटॉस आहे यावेळेला हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक विनोद दूरवरती आहेत 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत धावसंख्या वेगाने वाढती धावसंख्या धाव फलकात 23 धावा दुसरं षटक प्रगतीपथावर आहे दातिली संघाविरुद्ध या संघाची खूप चांगली मॅच झाली मिसफील्डमुळे दातिली संघ पराभव झाला आणि तिथे फायदा मिळाला पण तिथून मात्र संद 40+ संघाने खूप चांगली कामगिरी केली दिनेश ओपन ऑन साइडला टर्न केलाय चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा रेषा पार चौकार खराब गोलंदाजी त्याच्यावर योग्य उत्तर 4 ने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकात 27 धावसंख्या धाव फलकातील 27 दुसरं षटक प्रगतीपथावर आहे दिनेशच्या षटकात देखील धावा येत आहेत आता लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मार्ग सतीश खूप चांगली बॅटिंग करतोय सलामीला पण आता आला आणि नंतर हो लोअर फुलटॉस होता कार्पेट ड्राईव्ह डाऊन दी ग्राउंड किशोर आलाय चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटला सुगनकडे चेंडू गेलाय बघा सुगनला माहिती धावणार नाहीयेत 2 ने धावसंख्या वाढते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा जवळजवळ 14.5 बघा पाण्याची मागणी केली जरा पाणी घेऊन जायचं आपलं पाणी घेऊन जायचं .14 पेक्षा जास्त ससरन धावा कुठल्या चला ड्रिंक्स बेकर लवकर या गोलंदाजी मार्फत सुगन अलीमकर येते सुनीता शर्मा ने जीते 1.5 करोड़ रुपए खेळाडू
विकेट टेकिंग गोलंदाजी करतो कापायचं. 29 धावांची पार्टनरशिप झाली. मग अशी देखील चांगली भागीदारी बघायला मिळाली. आत्ता देखील चांगली भागीदारी बघायला मिळते. सुगंधचा चेंडू, शॉर्ट ऑफ प्लेचा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू नुमान लाईन्स मध्ये पडतोय. जुमंत विनोद देतो, चेंडूला फीड करतोय. 2 धावा मिळतात. डीप मध्ये आपण स्वीपाकावर रिझर्व मध्ये तैनात आहेत. संख्या आपण पाहू शकता यावेळेला 31. सुगंध पुन्हा गोलंदाजी मार्कवर. सचिन कोणत्या पोझिशनला जातो पाहिजे आता. सचिनला शॉट एक्स्ट्रा कव्हरला तैनात केले जाते. शॉर्ट लेग रिजन वर. सुगंध राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो. स्वीप केलं यावेळेला, पाठवलं चेंडूला बॅकवर्ड स्कोअर लेगला. संदीप येतो वेगाने. चांगली फेकी ऑन द स्टंप फेकी येते. संदीप तेच सांगतो की सुभाष पुढे सरकले होते. बॅकिंग देखील आले होते. सचिन लगेच धावसंख्या 1 ने पुढे सरकले. 32 धावा. सुरुवात चांगली केली सुगंधने. राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय. पडलेगाव एंड कडून फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्कोअर लागला चेंडू जोपर्यंत फीड होईल. 1 मिनिट आहे. धावसंख्या दाखल कधी 33. गुड थ्रू. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते. सुगंधने आतापर्यंत 3 चेंडू फेकले, धावा दिल्यात फक्त आपण 4. चांगली गोलंदाजी. सुरुवात चांगली केली सुगंध अलीमकरने. राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो. पण कयाबेला सजवलाय खूप वेगाने. चेंडूला पाठवून दिलंय. लॉंग ऑफ सीमारशा पार. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्यांना बीट गेलंय. चौकाराला धावसंख्या वेगाने पुढे शकते. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळी 37. लागले. तिसरं षटक प्रगती करतात. राईट आर्म ओव्हर द गट मारा होते. हो खोलो टप्प्याचा चेंडू खोदून काढला यावेळेला. मिडकडे वेगाने आल्या आहेत यावेळेला. चुकी केली आहे किशोरने. जिथे 1 होती तिथे 2 जात आहेत. हेच तर क्रिकेट आहे ना. मी मगाशीच सांगितलं की जर तुम्ही चुका कराल तर गोलंदाजाला त्याचं भुगतान भोगावं लागतं. स्पेल बिघडतो. त्याच्या स्पेल मध्ये धावा ऍड केल्या जातात. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 39. अंतिम चेंडू या षटकातील. सुगंध कौतुक करेल. चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. 1च चौकार आलाय. हो एसट्या उद्दू असता. इनसाइड एज बॅटर बाद. विनोद पाटील एकच खेळाडू सपोर्ट करला होता ज्युनियर. हर मॅचला असतो तो. नितीन पाटील देखील येतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पाण्याची मागणी केली बघा. एक पंचांकडे आता बॉटल देऊनच द्या. नितीनचं बघा ड्रेस कोड बघा. एसपीने धावा केल्यात आपल्या संघासाठी तब्बल 12 धावांचं योगदान दिले. विकेट मिळाला असा डॉट चेंडूची समाप्ती होते.
सुरुवात चांगली केली संदीपने यावेळेला टॉस चेंडूने सुरुवात केली धावा झाल्या धाव फलकात पण पोहोचले 39 अंतिम षटक प्रगती पथावर 5 चेंडूचा खेळ बाकी संदीप हो चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा थोडासा दूरवरती ठेवला होता शरीरपासून वाडीश नगरला चेंडू वेगाने चालला किशोर आले आहेत 1 मिनिट बघा तर चेक करा विनोद पाटील समालोचक काहीच बोलू शकत नाहीयेत फक्त आम्ही सांगू चेक करा काय चौकार ना आम्हाला माहिती चौकार आहे 12वा खेळलं पण खेळाडूंनी जर सांगितलं चौकार नाहीये चेक करा तर मग चेक करणं गरजेचं आहे जसं काय दाखल का त्याकडे पाहू शकता ज्यावेळेला 43 37 दमदार बॅटिंग करतोय संदीप शेवटच्या काही चेंडू बाकी आहेत हो उडवलाय उंच गेलाय चेंडू झेलची शक्यता आहे किशोर धावतायत हो गुड कॅच कारभन कमाल झेल पकडलाय वेळेला तर जजमेंट करायला वेळ मिळाला भरपूर चेंडू उंच गेला होता थोडस संत गतीने चेंडू टाकला होता आणि किशोरने खूप चांगला झेल घेतला मिड विकेटला बॅटर बाद मधुकर येतो यावेळेला चेंडू झाले 3 एक चौकार गेला मिसफील्ड मुळे आणि त्यामुळे चौकार आला आता 3 चेंडू मध्ये एकच परत चौकार आलाय आणि एक विकेट मिळालाय मधु आलाय जो सलामीला येणारा बॅटर आता 4थ्या क्रमांकावर येतोय 43 झाले आहेत खूप चांगली बॅटिंग केली सतीशने बाद होण्यापूर्वी धावा केले तब्बल उडवलाय पुन्हा एकदा लॉफ केलाय झेलची शक्यता आहे सचिन आहे झेल ड्रॉप चूक झाली जिथे विकेट मिळाला असता तिथे 2 धावा जात आहेत संख्या धाव फलकात त्यामुळे 45 अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे संदीप मधु राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय हो चांगला चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू त्याला पाठवून दिलाय सीमा रेषा पार चौकार धावसंख्या धाव फलकात त्यामुळे पाहू शकता यावेळेला 49 एक चेंडूचा खेळ बाकी अजूनही बघा झेल सुटला तिथे आपण 2 धावा मिळाल्यानंतर चौकार आलाय अंतिम चेंडू किती धावांचं लक्ष तपासायचं 49 झाले आहेत ग्रहळ सूर्य आपण बघितलं तर बिल्डिंग मध्ये लवकर असता जातो अंतिम चेंडू फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय चेंडूला पाठवलंय 1 बाउन्स डीप स्क्वेअर लेग सीमारशा पार चौकार मधुच्या बॅटमधून 3 चेंडू मध्ये 10 धावा आले उपयुक्त 10 धावा आल्यात धावसंख्या 53 चं लक्ष्य आहे पाचा इथून माऊली लिओन संद 40 प्लस संघ लक्ष्य आपण तर माऊली लिओन संद सीड 40 प्लस संघ लक्ष्य पार करतो की पाटील संदप संघ त्यांना रोखतोय जाण्यासाठी दुसऱ्या स्तरावर आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे डीजे
टॉस जिंकून शिळ संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं संदपला बॅटिंगसाठी आणि संदपने निर्धारित 4 ओव्हरमध्ये 53 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि 54 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून ओपनिंग पेर मैदानामध्ये आपण बघतायत. संघनायक किशोर आलिमकर आणि सचिन आलिमकर. पण बॅटिंग कार्डमध्ये आपण जर बघितलं प्रथम बॅटिंग करत असताना सतीश पुन्हा एकदा 29 धावांची गई, मागच्या मॅचमध्ये 39 केल्या आणि सुभाष देखील पुन्हा एकदा चमकला. त्यानेही 12 धावांचं योगदान दिले. मागच्या मॅचमध्ये 22 धावा त्याच्या होत्या. ओहो, उसळणारा रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. पहिलाच बॉल वेगवान, वेगाबरोबर होती दिशा, टप्पा, हा डॉट बॉल. 54 धावा चेस करायच्या आहेत आणि 54 धावा चेस करण्यासाठी मैदानावरती मात्र हा संघर्ष जोरदार राहील. ओहो, आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण बघतोय या ठिकाणी डॉट येत आहेत. प्रश्न पडलाय आता मात्र सचिन आलिमकरला, किशोर आलिमकरला. दोघे एकत्र झाल्यात. कशा पद्धतीने चेंडू फेस करायचे, कशा पद्धतीने धावा करायच्या, कारण आपण बघतोय वेगावरती स्वार होऊन विनोद पाटील बॉलिंग करतोय. 2 चेंडू डॉट आलेले आहेत. या दरम्यान चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेने डीप मध्ये निघालाय, लॉंग लेगच्या दिशेने. तोपर्यंत या 2 धावा येतील. तर महेश पाटील या ठिकाणी रजा घेत आहे. तर नक्कीच आम्हाला वाटलं की महेश भाई थांबतील, पण पुढच्या कार्यक्रमासाठी त्यांना इथून रवाना व्हावं लागतं. हरकत नाही. तर नक्कीच त्यांची उपस्थिती आपण बघितलेली आहे. थांबा थांबा, गाड्या जाऊ द्या. धाव संख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 2 धावा. हो, इन स्विंगर पडल्यानंतर आत येतोय आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग विनोद पाटीलची आपण बघतायत. पॉवर प्लेचे षटक, जिथे फार मोठी परीक्षा गोलंदाजाला द्यावी लागते. क्षेत्ररक्षणामध्ये बंधन असतात, 2 फिल्डर फक्त सीमारेषेजवळ असतात. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये 4 चेंडूत केवळ 2 धावा दिल्या आहेत. 54चं संरक्षण करायचं आहे संदप संघाला. फुल टॉस पुढे आले, ड्राईव्ह केलाय पॉइंटला. काय जबरदस्त फिल्डिंग तिथे होते. केवळ 1 धाव मिळेल. गिरीश पाटील त्या ठिकाणी पॉइंटला फिल्डिंग करताना आपण बघितलंय. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 3. पहिल्या दिवसामध्ये सचिन आलिमकरने अष्टपैलू कामगिरी केली. अक्षरशः हे मैदान गाजवलं. पण बघूया आजच्या दिवसामध्ये या मॅच मध्ये काय करतायत. फुल टॉस स्विंग केलाय, खराब बॉल. योग्य समाचार, चेंडू सीमा पार येतोय. हा बघूया, चेक करूया आपण. अंपायरने दोन्ही हात वर केले होते, पण सुभाष म्हणाले हो हो थांबा थांबा, पण चेक करूया आपण. बघूया कव्हर झाला असेल. आता तिथे लहान मुलं आहेत, त्यांना विचारलं तर ते काय सांगतील माहिती नाही. दिसतंय का? चौका की छक्का, आणि त्या दोघांच्या मध्ये पडला तर पंजा. सुभाष काय वाटतंय? बाउंड्री आहे? चेक करूया आपण. सुंदर फटका होता. सचिनने पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केली. आपण बघितलं संघाला टॉप 3 मध्ये आणण्यामागे सचिन आलिमकर, किशोर आलिमकर यांची फार महत्वाची भूमिका. चौकार आहे, चौकार अगदी क्लोज आहे, आत पडलाय, चौकार आहे. हाईट फॅक्टर चेक करा एकदा. तर बघूया, ओव्हर द वेस्ट साइड है. फेर आहे ना? इट्स अ फेअर बॉल. तर या चौकारने धावसंख्या धावफलकावरती 7. बॉलिंग मार्ग तयार. गोलंदाजी सुरुवातीच्या
4 बॉलमध्ये 5 बॉलमध्ये केवळ 3 होत्या, पण अखेरचा बॉल अगदी बॅटवर दिला फुल टॉच, त्यामुळे 7 धावा. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी गिरीश पाटील. गिरीश तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. किशोर आलिमकरसाठी पुढचा चेंडू. टार्गेट इकडून आपण बघतायत विजयासाठी करायचे आहेत 54 धावा. हो थांबलेले आहे त्या ठिकाणी. थोडस मनामध्ये काहीतरी संभ्रम होता, कारण बऱ्याचदा स्टेप चुकतात, त्यामुळे तो प्रश्न पडतो आणि अशा वेळी फुटफॉल्ट नो येऊ शकतो, त्यामुळे ते मागे आले. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ व्यवस्थित नाही टायमिंग झाला. चेंडू नंतर बॅटच्या वर आलाय आणि या दरम्यान एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या धावपल कधी बघता आपण एकूण झाले ते म्हणजे 8 धावा झाल्यात. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती. टार्गेट एकूण 54च आहे. 8 धावा आतापर्यंत आल्यात म्हणजे 46 धावांची गरज आहे. जो जिंकेल तो फायनलमध्ये खंबालपाडा संघाशी खेळेल. खंबालपाडा संघाला नशिबाची साथ मिळाली आणि हा संघ थेट मेगा फायनल मध्ये दाखल झाला. त्यांचं अभिनंदन. उडवलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. फिल्डर चेंडूच्या खाली झेल टिपलाय. जबरदस्त झेल. सतीश त्या ठिकाणी होते आणि पहिल्या विकेटचा बदल मैदानावरती फलंदाज बाद होतोय. त्या ठिकाणी आपण बघतोय सचिन आलिमकर. आलेली आहे ज्येष्ठ प्रतिष्ठित. विनंती असेल या आपण मंचावरती. बघा आम्हाला सगळ्यांची नावं माहिती नाही, पण आम्हाला दिसत आहेत की भरपूर जण आलेले आहेत. या मंचावरती आपलं स्वागत आहे आयोजकांच्या वतीने. शिळ गावातून, संदप गावातून, कुणीही खंबालपाडा गावातून जर कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आली असतील तर मंचावरती या. प्रेमनाथ आलिमकर या संघाचे पुरस्कर्ते आपणही आला असाल तर आपणही मंचावरती या. पण बऱ्याचदा काय होतं की वाळूपाडीला आपण इन्व्हाइट करतो, पण त्यांचं असं म्हणणं आहे की प्रेक्षकांमध्ये बघण्याची मजा वेगळी असते व्यासपीठावरती बघण्यापेक्षा. असं बऱ्याचदा आम्ही अनेक मान्यवरांशी संपर्क साधला. ते म्हणाले की इथून जी मजा येते आमच्या पब्लिकमध्ये बसून बघण्यात, ती मजा स्टेजवरनं येत नाही. पण आमचं कर्तव्य आहे, आयोजकांचं कर्तव्य तुम्हाला इन्व्हाइट करायचं, ते कर्तव्य आम्ही या ठिकाणी पूर्ण करतो. सुंदर चेंडू होता, बॅट आणि बॅटच्या मध्ये होता. काही गोलंदाजी होती आपण बघता. गिरीश पाटील अप्रतिम गोलंदाजी, उच्च शिक्षित आहेत. नेहमीच त्यांचे अनेक थॉट्स आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत असतो. अनेक पोस्ट ते करत असतात, त्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं. आणि एक सेन्सिबल असं व्यक्तिमत्व आहे. नेहमीच शांतपणे मैदानावरती ते शांततेने क्रिकेटचा आनंदही घेतात. आणि माझी उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे. बॉलिंग मार्कवर गिरीश पुन्हा एकदा धावा फलकावरती. 9 धावा झालेल्या आहेत. न्यू बॅटर दिनेश काटे त्या ठिकाणी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट किशोर साठी. ओ हो सुंदर चेंडू होता. विकेट किपरला तो कलेक्ट करता आला नाही. अत्यंत चांगले चेंडू आत आणला होता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येत आहेत. ते अँगलिंग करण्याचा प्रयत्न करतात, पण ते आत आणतायत. आणि ते जर ओव्हर द विकेट आले तर तो चेंडू थोडासा बाहेर निघेल, पण ते पूर्वीपासून राऊंड द विकेटच येणं पसंत करतात. चेंडूला आत आणण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. 9 धावा धावफलकावरती. हो शफल झाले होते. हा पुन्हा टाकावा लागेल बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. धावसंख्या धावफलकावरती 10. टार्गेट एकूण 54चं म्हणजे अजूनही 44 धावा करायच्या आहेत. सचिन आलिमकरच्या बाद होण्यामुळे कुठेतरी दबाव शिळीवरती आलेला आहे. आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये सचिनची बॅट थळपणं फार गरजेचं होतं, कारण सचिनने पहिल्या दिवसामध्ये ज्या धावा केल्या खरोखर फार जबरदस्त स्ट्राईक रेट त्यांचा होता. हो संपर्क नाही, टायमिंग प्रॉपर नाही. चेंडू बॅटची एज लागून तिथल्या तिथेच रेंगाळत राहिला. केवळ 1 धाव मिळेल.
एका धावेच्या मध्ये धावसंख्या 11 धावफलकावरती आपण बघतोय. या षटकातील 5 चेंडू संपन्न झालेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 7 दिल्या होत्या. विनोदने काय गोलंदाजी केली. पहिल्या 5 बॉलमध्ये केवळ 1 धाव दिली होती, पण अंतिम बॉल खराब आला, फुल टॉस आला. त्यावरती सचिनच्या बॅटमधून आपण चौकार बघितला. असं वाटलं की सचिन आता पुढेही अशाच पद्धतीने बॅटिंग करतील, पण जेलबाज झाले. स्ट्राईकला लेफ्ट हँडेड दिनेश. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ड्राईव्ह करतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. फिल्डर आहे डीप मध्ये रमेश. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 12. त्या ठिकाणी आपण बघताय जयेंद्र शेठ चषक या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय जयेंद्र शेठ बोडके साहेब उपस्थित आहेत. खतर एक अशी स्पर्धा विनामूल्य सगळ्यांना प्रवेश देण्यात आला होता आणि लाखोची बक्षिसं ज्यांनी वाटली. खोडबा मैदानावरती ही स्पर्धा पूर्वी संपन्न व्हायची अलिमकर 11 शील्डच्या माध्यमातून. आणि नक्की त्या स्पर्धेचे जनक, निर्माते, उद्गाते आदरणीय जयेंद्र शेठ बोडके यांना आपण सन्मानित करूया. आणि आज सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन दीपक पाटील यांच्या शुभास्या विशेष सन्मान आपण करूया. या जयंत दादा त्यांच्यासोबत आपण बघतायत राहुल भोईर. का तर माझं लक्षात नाही की मला वाटलं की गेला तुम्ही, सॉरी त्याबद्दल, कारण मी मगासपासून तो उल्लेख केला नाही तुमचा. दिगंबर पाटील यांनी जायचं, आपणही जा. हा सन्मान आपणही आपल्या शुभास्ते करायचा. दीपक किरण म्हात्रे आपण देखील त्या ठिकाणी जा. या मान्यवरांचा सन्मान आपण करणं फार गरजेचं आहे. राहुल भोईर आमचे समालोचक मित्र आणि जे सध्या बैलगाड्याच्या दुनियेमध्ये धूम माजवत आहेत. अनेक जण आम्हाला विचारतात की राहुल कुठे, राहुल कुठे. मी म्हटलं की जिथे अड्डा असेल भरला तिथे असेल राहुल. आणि राहुलला बरेच जण कॉमेडी करताना म्हणतात की बैलगाड्या शर्यतीची तू कॉमेडी करावी, पण ते बऱ्याचदा नकार देतात. आणि नक्कीच शेवटी राहुलने कॉमेडी सोडली नाही आहे, हे सगळ्यांना मी पुन्हा एकदा सांगतोय. तर राहुल भोईर यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. राहुल या. राहुल भोईर मॅन फ्रॉम माणेरे. माणेरेचा एक बुलंद आवाज, जो आवाज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धुमधुमताना आपण बघितला, तो आवाज आता मात्र बैलगाड्या शर्यतीच्या अनेक अड्ड्यावरती धुमधुमतो. असे राहुल भोईर आमचे समालोचक मित्र यांचाही यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. जे मलंगड क्रिकेट संघटनेमध्ये प्रवक्ते म्हणून काम करतायत आणि बैलगाड्या शर्यतीमध्येही त्यांची फार मोठी भूमिका आहे. बरेच जण म्हणाले की कॉमेडी फार कमी करतात. मलाही मग अशी म्हणत की तुम्ही का करत नाही. मी म्हटलं नाही, आमचा राहुल आहे तिथे, आणखीन संख्या नको. आणि 2 दिवस खेडकाळी, देसाई, पडलेगाव किंवा कोणी जर ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आले असतील, आपण मंचावरती या. बॉलिंग मार्कवर शशांक हवेत आहे. झेलची शक्यता बघूया. जज करतायत मधुकर. मधुकरने आज झेल त्या ठिकाणी टिपलेला फलंदाज बाद होतील किशोर अलिमकर या ठिकाणी डगआउटच्या दिशेने. न्यू बॅटर संदीप. संदीप अलिमकर फुल टॉस पाठवलाय थेट सीमा पार. येतो हा षटकार. वरती 23 बॉलिंग मार्कवर तयार. ओहो, चेंडू बॅटवर नाही आला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायचा इशारा अंपायर करतायत.
सचिन ठाकूर यांच्या संघानेही आज जबरदस्त कामगिरी केली, पण संदपच्या अगेन्स्ट 69 धावा चेस झाल्या नाही, पण परफॉर्मन्स खूप चांगला होता. पण या ठिकाणी आपण बघतायत खंबाळपाडा टीम फायनलमध्ये पोहोचले. यातून जो विजेता असेल तो खंबाळपाडाशी फाईट करेल. बॉलिंग मार्गवर शशांक पाटील, नितीन या नावानेही प्रसिद्ध आहेत. एकूण 5 चेंडू झाल्यात, अखेरचा चेंडू असेल. ओव्हर द विकेट. ओहो, चेंडू बॅटवर आला नाही, गेलाय पॉइंटच्या दिशेने. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. षटक संपले 3रं. धावा धावफलकावरती 25. टार्गेट आहे 54चं, म्हणजे अजूनही 29 धावा इथून येणाऱ्या 7 चेंडूमध्ये करायच्या आहेत. बघा मुलं 3 ओव्हर नंतर मला वाटतं तेही षटकं मोजतायत. पाणी हवंय तर पाणी पिऊन घ्या. आमचे असे ड्रिंकर्स आहेत की कुठल्याही ओव्हरमध्ये कधीही येतील, असं काय नाही 3 ओव्हरमध्येच येतील. या थांबा. त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही टी व्हीवरती दिसताय, त्याच्यामुळे ते सारखे. तर बघा लहान मुलांना बक्षीस मिळवण्याची संधी आहे. एका टप्प्यात कॅच पकडली 200, 2 टप्प्यात पकडली तर 300, म्हणजे त्यांना टप्पे जास्त जेवढे पडून देतील तेवढं फायदा आहे. तर 1 टप्प्यात पकडली तर 200, 2 टप्प्यात पकडली तर 300, 3 टप्प्यात पकडली तर 400, 5 टप्प्यात पकडली तर 500. असे भरपूर टप्पे पडत गेले तर बक्षीस वाढत जाणार. लास्ट 500 लिमिट आहे, सांगून ठेवतो. तर मुलांना बक्षिसाची संधी आहे. बघा मुलांना टप्पा कॅच पकडा, 200 रुपये मिळतील. आता त्यांना मराठी भी काही जणांना समजत नाही. 1 टिप्पा कॅच पकडोगे तो 200 रुपये मिलेगा. आता समजले, आता कान बघा, समझा क्या. 1 टिप्पा कैच पकड़ोगे तो 200 मिलेगा, 2 टिप्पे में कैच पकड़ोगे तो 300 मिलेगा, और 3 टप्पे में पकड़ोगे तो 400 मिलेगा. 5 टप्पे में पकड़ोगे तो 500. चलो फील्डिंग लगाओ. देखना अंदर जाके नहीं पकड़ना है, अंदर जाके पकड़ोगे तो 500 वसूल करेंगे तुम्हारे से, याद रखना. बाहर बाउंड्री लाइन के बाहर. और ये पानी का काम जारी रखिए, ये बंद नहीं होना चाहिए. पैसों के लालच में काम छोड़ दोगे. तर अखेरचं षटक सुभाष एसपी, मी ट्रॉफी शॉपीचे ऑनर एसपी, या पॅनलचे फाउंडर. एसपीचे अंपायर अनेक ठिकाणी काम करताना आपण बघतोय. सध्या एसपी अंपायरच्या भूमिकेत आपल्याला दिसत नाही, कारण की मी ट्रॉफी शॉपी येत्याने उघडल्यामुळे तो दत्तनगर येथे हे शॉप आहे, त्यामुळे तो तिथे पूर्णपणे व्यस्त असतो. हा डॉट बॉल. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 26 स्थिरावलेली. मॅच एकतर्फी होईल असं वाटलं नव्हतं, कारण ज्या पद्धतीने शील संघाने पहिल्या दिवसात सगळ्यांना चकित केलं आपल्या परफॉर्मन्सने, तो संघ अशा पद्धतीने नांगी टाकेल हा विचारही कोणाच्या मनाला शिवला नाही. पण शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो. आज दिवस संदप संघाचा होता. आज संदप संघाने आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न केला, पण हा संघ आपण बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये थोडासा कमी स्पर्धा खेळलाय, कारण काही खेळाडू टीममध्ये नसतात. पण मागे जर तुम्ही 2 वर्ष मागे गेलात तर संदप संघाची जी दहशत आपण बघितली ती सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी होती. पण क्रिकेटमध्ये असे अप्स अँड डाऊन येत असतात. तर खंबाळपाड्याचे प्लेयर फायनलिस्ट आहेत, फायनलला पोहोचलेले आहेत. आपल्यासाठी खास तळोजावरनं सरबत तयार करण्यात आलंय. या आपण सरबत पिण्यासाठी आयोजकांनी आपल्याला इन्व्हाइट केले. आता सरबतची अनाउन्समेंट केली आहे. खंबाळपाड्याचे प्लेयर यायच्या आधी आपलं भांडं वाजायला नको, त्याच्यामुळे बऱ्याचदा आम्ही अशा अनाउन्समेंट करून फसलेलो आहे, पण करावी लागते. शेवटी कळणार कसं त्यांना. हां, सरबत भरपूर आहे, पुरून उरेल इतकं सरबत आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यामुळे अनाउन्समेंट करायला हरकत नाही. हा बेटा बाद में रुक जरा, खंबाळपाडा को पीने दे. तर अशा प्रकारे ही मॅच या ठिकाणी आपण बघतोय.
एक चेंडू शेष आहे का? नाही, संपलेली आहे. कोणाचं लक्ष नाही. मॅच जिंक तर मॅच जिंकलेली आहे.